मायनॉरिटी कमिशनर मोईन तहसीलदार यांचे औरंगाबादमध्ये आगमन. महाराष्ट्र वक्फ मूव्हमेंटद्वारा स्वागत. महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याकांचे सर्वांगीण विकासासाठी निर्माण केलेले अल्पसंख्याक आयुक्तालयाचे पहिले आयुक्त मोईन तहसीलदार यांचे आज दुपारी 3:40 औरंगाबादमध्ये आगमन झाले. त्यावेळी हज हाऊस येथे महाराष्ट्र वक्फ मूव्हमेंटचे अध्यक्ष रिटायर्ड ACP रियाजुद्दीन देशमुख, अझहर खान, इलियास खान इत्यादींनी त्यांचे स्वागत केले. बुधवार दिनांक 26 जून रोजी अल्पसंख्याक आयुक्तालयाचे औरंगाबाद हज हाऊसच्या इमारतीत अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे शुभ हस्ते उद्घाटन होणार आहे. अल्पसंख्याक आयुक्तालयाचे कार्यालय तूर्त औरंगाबाद हज हाऊसच्या इमारतीत 3 खोल्यांमध्ये सुरू केले जाणार असून नंतर कार्यालयासाठी शासनाने मंजूर केलेल्या 5 एकर जागेमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय स्थलांतर केले जाईल. त्या ठिकाणी अल्पसंख्याक आयुक्तालयाचे कार्यालयासोबतच महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे कार्यालय, महाराष्ट्र वक्फ ट्रिब्युनलचे न्यायालय, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे राज्यस्तरीय कार्यालय तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधली जाणार आहेत, अशी माहिती आयुक्त मोईन तहसीलदार यांनी दिली. औरंगाबाद हज हाऊसमधील मस्जिदमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालयाचे कार्यालय थाटले जाणार असल्याच्या अफवा मुस्लिम समाजात पसरलेल्या आहेत. याबाबत त्यांना विचारपूस केली असता आयुक्त मोईन तहसीलदार यांनी स्पष्ट केले की अल्पसंख्याक आयुक्तालयाचे कार्यालय हज हाऊसच्या दुसऱ्या माळावरील मस्जिदच्या जागेवर सुरू होणार नसून तळमजल्यावरील 3 खोल्यांमध्ये सुरू होणार आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.